क्रीडा क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या तरुण भारत व्यायाम मंडळाला महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून यंदाची महाराष्ट्र श्री ही राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजन करण्याचा बहुमान मिळालाय। स्पर्धा दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पुरुष व महिला गटात होत आहे। तब्बल 30 वर्षांनंतर सांगलीच्या तरुण भारत मंडळातर्फे ही स्पर्धा सांगलीत होत असल्याची माहिती अध्यक्ष महेश पाटील व शरीर सौष्ठव मार्गदर्शक इनायत तेरदाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिले। ते म्हणाले, सांगलीत यापूर्वी 1995 मध्ये महाराष्ट्र श्री स्पर्धा तरुण भारत व्यायाम मंडळाने आयोजित केली होती। पुन्हा एकदा मंडळाने स्पर्धा घेतली। स्पर्धेत पुरुषांच्या 10 गटात आणि महिलांच्या 2 गटात शरीर सौष्ठव स्पर्धा होत आहे। तसेच महिलांमध्ये फिजिक प्रकारातही स्पर्धा होईल। पुरुषांच्या प्रत्येक गटात 6 रोख बक्षिसे दिली जाणार आहेत, तर महाराष्ट्र श्री किताब विजेत्यास रोख 1.5 लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। नमस्ते। तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीनं दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून खेळाडू येणार आहेत। या स्पर्धेचं महत्त्वाचं नियोजन म्हणजे प्रथमच या स्पर्धेत महिला शरीर सौष्ठव स्पर्धेने भाग घेतलेला आहे। त्यांची संख्या 100 आहे। एकूण खेळाडू 400 ते 450 पदाधिकारी आणि खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत आणि ही स्पर्धा उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने ह्याचं नियोजन केलेलं आहे। सांगलीतल्या सर्व संस्थेने, सर्व व्यायामशाळेतल्या खेळाडूंनी ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवावे आणि ह्या स्पर्धा नवीन खेळाडूंसाठी एक आकर्षण आणि एक मार्गदर्शन असणार आहे, जेणेकरून ह्या चांगल्या खेळाडूंचा आदर्श घेऊन चांगली पिढी ह्या क्षेत्रात घडेल ह्या उद्देशानं या संस्थेनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तरी सांगलीतील सर्व क्रीडाप्रेमिकांना, संस्थेंना व खेळाडूंना संस्थेच्या वतीनं मी आवाहन करतो की होणाऱ्या या 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च सायंकाळी 5 वाजता तरुण भारत व्यायाम मंडळाच्या स्पर्धेत सहभाग घेऊन आपण सहकार्य करावे व खेळाची व स्पर्धेची शोभा वाढवावी।